आहात, सेलू पासून इथपर्यंत येईपर्यंत तुम्हाला शेतकरी भेटलेले आहेत. तर काय परिस्थिती वाटते तुम्हाला? पासून आम्ही इथे पीक परिस्थिती जी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून आता इथपर्यंत आलेलो आहोत आणि एकंदर हेच पाहायला मिळतंय की नुकसान हे भरपूर झालं, भयानक झालं आणि शासनाकडून जी जाग यायला पाहिजे ती अजून आलेली नाही. आमच्यासोबत स्थानिक जे अधिकारी आहेत, मग तहसीलदार असतील, एसडीएम वगैरे हे सगळे फिरत आहेत. पंचनाम्याचे आदेश काल रात्री आमचा दौरा ठरल्यानंतर आणि घोषित झाल्यानंतर घटनाबाह्य सरकारने दिलेले आहे. अपेक्षा हीच आहे की आज आणि उद्यात हे पंचनामे झाले पाहिजेत, कारण जी विम्याची जी अट आहे 72 तासाची ती पूर्ण होऊच शकत नाही. जे ई पीक काही जे सगळे ते ऍप आहे ते अर्ध्या ठिकाणी चालतच नाहीये. मग पीक विम्याची जी हेल्पलाईन आहे मला 14,447 ते आम्ही 2-3दा फोन लावण्याचा प्रयत्न केला, सतत बिझी येतात. आणि मुख्य गोष्ट हीच आहे, आज इथे आल्यानंतर कृषी मंत्री मला वाटतं गावकऱ्यांशी जे स्थानिक बोलत होते, चिडचिड आणि ते गाडीतून उतरले नाहीत, मला वाटतं आदेश दिले काहीतरी असं सांगितलं. पण मूळ गोष्ट म्हणजे हीच आहे की तुम्ही ज्या कारणासाठी आलाय त्यांच्यावर चिडायला लागला तर मग कसं चालणार कारभार? कृषी मंत्र्यांनी तुमच्यावरही टीका केली की फक्त राजकारण करण्यासाठी ते येत आहेत, मग 3 वर्ष आम्हाला यायला लागलं कारण सरकारच नाहीये कुठे. ही राजवट एवढी शांत झालेली आहे आणि भ्रष्टाचारात बरवटलेली आहे, मजा करत आहे, मस्ती करत आहे की त्यांना स्थानिक नागरिकांसाठी, जनतेसाठी कुठचाही आता एक हृदय राहिलेलं नाहीये. चला, मी तर हे सांगतो, आत्ता ह्या मिनिटाला मी आरोप करायला बंद करतो, तुतुमय नको. कृषी मंत्र्यांनी आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आत्ता मदत जी काय ती जाहीर करावी. जी काही मदत आम्हाला पाहिजे, या शेतकऱ्यांना करून पाहिजे, ती आम्ही नंतर बोलूच दौऱ्याच्या शेवटाला. पण आता त्यांनी मदत जाहीर करावी, एकरी मदत जाहीर करावी. विमा कंपन्यांना आज बोलवून घ्यावं मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांना आदेश द्यावेत की 24 तासात जो काही विमाचे जे पैशाचे वितरित व्हायला पाहिजेत ते झाले पाहिजेत. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तुमच्यावर आरोप केलाय की आदित्य ठाकरे यांना शेतीतला काहीच कळत नाही, बांधावर गेलेलं नाही, चार्टर्ड विमानात बसून ते बिलकुल मला काही कळत नाही. पण मला एवढं कळतं की आज माझा शेतकरी बांधव जो आहे तो हैराण आहे, त्रस्त आहे आणि त्याला मदतीला आम्ही धावलो पाहिजे. हे एवढं मला कळतं. बाकी मला शेती येत नाही, कारण काय कृषी खात्यात कशा बदल्या होत्या ते त्यांना जास्ती माहिती, मला कुठे माहिती. मी अशा पालकमंत्री जे आहेत ते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पाहणी फेकून दिली, त्यांनी आरोप केले, निवेदनं फेकून दिली, चिडचिड करत होते. हे सगळं आपण पाहतोय आणि मला वाटतं आलं असेल आपल्या रेकॉर्डवर. आज मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, परभणीचे पालकमंत्री आता 3-4 दिवस झाले परंतु पालकमंत्री इथं आले नाही, इतर जिल्ह्यात येऊन गेले. आज नांदेडहून उदगीरला कार्यक्रमासाठी हे सर्वजण येऊन गेले, आले नाहीत. म्हणजे तुम्ही बघा, राष्ट्रपती महोदया खरं त्यांच्याकडून देखील आम्हाला एखादं स्टेटमेंट अपेक्षित आहे, कारण बघा ते सर्वोच्च पद आहे आणि जेव्हा त्या बोलतात तेव्हा अख्खा देश हलतो आणि जे काही सगळे अधिकारी असतात त्याच्यावर काम करायला लागतात. ठीक आहे, पण ते राष्ट्रपती महोदयात आम्हाला जे सगळं काही राजवट इथे आली होती घटनाबाह्य, इथे फिरकायला तर पाहिजे होतं. स्वतःचे हेलिपॅड वगैरे बांधून त्यांनी मजा मस्ती सुरू आहे, सगळीकडे कार्यक्रमामध्ये कॉन्ट्रॅक्टरसाठी उधळपट्टी सुरू आहे. पण आज इथे तरी यायला पाहिजे होतं. कृषी मंत्री असं म्हणतायत की महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा आहे मुख्यमंत्र्यांसाठी. उद्धव ठाकरे म्हणतात की मी स्वतः मुख्यमंत्री आहे, शरद पवार म्हणतात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आहे. कसं पाहतात त्याच्या? मी म्हणतो आता सगळे राजकारण 1 मिनिटासाठी बाजूला ठेवा आणि इकडच्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करा. एकटाच होते पाणी, आम्हाला लक्षात पाणी आलं, आम्ही गावाच्या बाहेर गावात कमरेत केलं पाणी. राहू दे ना, काय करायचं. कृषी मंत्र्याचं निवेदन मला दिलं इथे, मी दिलंय. भेटलं द्यायला शेतकरी आपल्या समस्या मांडू लागले, माझं हे होऊन गेलं, ते होऊन गेलं, आमच्या घरात पाणी शिरलं, हे नुकसान झालं, ते म्हणले मला सगळं माहिती, मी आदेश दिलेत, मला काही सांगू नका, काही नका. कृषी मंत्र्याने एकाही शेतकऱ्यासोबत चर्चा केली नाही, काहीच नाही. कृषी मंत्री आले आणि सरळ निघून गेले. आदेश काय नाही, ते म्हणले मी आदेश दिलेले, मला काय आता डोकं म्हणजे त्यांनी शेतकऱ्याला भरून दिलं नाही. साहेब मागणी काय केली तुम्ही? मागणी आम्ही पायी चालत आलो, त्याच्या पुढी आलो, बोलायलो, आमचा काय ऊस वाहून गेलाय, खांदू राहणं गेले, तर तुम्ही बघा तर ते डोळे असे करायला तर त्याच्याने काय बोललो नाही, काय नाही. कॅमेरा हलायला
ते तर काही वारकरी संप्रदायाची आमची ओळखी होते त्याला बोलायचं तर ते बी काय बोलायचं झालं तर मागवायचं साहेब साहेबाला चला म्हणलं तर ते काय आले नाही ते म्हणजे इतके मनस्थितीच ऐकून घेण्याची मनस्थिती नव्हती. चिडचिड इतकी चिडचिड एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.